नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन मराठी युट्यूब चॅनलवरती. तर आज आपण निघालो आहेत अंबरनाथला प्राचीन शिवकालीन मंदिर बघायला. तर मित्रांनो, तुम्ही ब्लॉग संपूर्ण बघा. तुम्हाला संपूर्ण मंदिर एक्सप्लोर करणार आहोत. मंदिराला 3 दरवाजे आहेत आणि ते 3 दरवाजे मधून पण एंट्री आहे. संपूर्ण मंदिरावरती ना असं कोरीव काम केलेलं आहे. प्राचीन म्हणजे संपूर्ण दगडामध्ये मंदिर आहे. तर मित्रांनो, तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा, संपूर्ण ब्लॉग बघा. असं बोलतात वनवासामध्ये 5 पांडव हे या मंदिराच्या इथे आलेले. तर मित्रांनो, ब्लॉग एन्जॉय करा आणि ज्यांनी ज्यांनी अजून आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी लगेच जाऊन युट्यूबला जाऊन आपला चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, आता आपण जस्ट शिळ फाट्याला पोहोचलेलो आहे. समोर दिसतोय तो नवी मुंबईकडून येणारा मार्ग आहे आणि हा समोर दिसतोय तो पण नवी मुंबईकडून येणाराच मार्ग आहे. आणि हा समोर जातो हा अंबरनाथला जातोय. आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. लेफ्ट ह्यासाठी घ्यायचा आहे तर आपण कल्याणवरून शहाडवरून आपण अंबिवलीला जाणार, कारण तिथून आपल्याला आपल्या एका मित्राला घ्यायचं आहे. तो पण येणार आहे आपल्यासोबत. घेऊन आपण अंबरनाथला जाणार. तर आता आपण जस्ट पोहोचलोय अंबिवलीला. तर त्याच्या एरियामध्ये जाणार आहोत. सरळ सरळ आहे रस्ता तर, पण थोडी गाड्यांचा ट्रॅफिक वगैरे होतं त्यामुळे काही तिथे शूट करता आलं नाही. प्रॉपर कल्याणमध्ये एवढं ट्रॅफिक होतं की काय बोलायला नको. तर आता आपण जस्ट अंबिवलीला पोहोचलोय. आता त्याला घ्यायचं, त्याच्या दुकानावर जायचं, म्हणजे त्याच्या भावाचं दुकान आहे. त्याच्या भावाच्या दुकानावरून मग त्याला घ्यायचं आहे. इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं असं वाटतं. हा, इथून लेफ्टच घ्यायचं. इथून लेफ्ट घेतल्यानंतर इथं मेडिकलच्या शेजारी त्याचं सलून आहे. तर रस्ता थोडा खराब आहे. कॅमेराचा अँगल चेंज होतोय, थोडं समजून घ्या. तर हा, इथेच आहे त्या लेफ्ट साईडला. तर गाडी तर लावली तर हा येतो तो बोल ना मला, आला आला आला. हा बघा, हा आहे आमचा ऑफिसचा फ्रेंड आहे आवेश कुमार. खरा युपीचा आहे. कारण तो ब्लॉग मध्ये नको नको बोलत होता, पण बोललो येस तू बाबा, तुला फेमस करतो. त्याचं भावाचं दुकान आहे. तर आता आपण जस्ट आलाय तो. मध्ये काही शूट करता आलं नाही. रस्ता पण खूप खराब होता आणि डस्ट वगैरे पण होती, त्यामुळे काही शूट केलं नाही. तर आता आपण जस्ट पोहोचलोय अंबरनाथ सर्कलला. ब्रिज वगैरे क्रॉस करून पुढे आलो. तर रस्ता ऍक्च्युली तर माहित नव्हतं, पण विचारत विचारत आलोय. GPS ने पण धोका दिला. इथे बघा, हा अंबरनाथचा मेन सर्कल आहे. आय लव्ह अंबरनाथ, आय लव्ह अंबरनाथ लिहिलेलं आहे हे समोर बघायला, सॉरी लेफ्ट साईडला. तर हा सर्व राऊंड सर्कल मारून आपण पुढे जाऊन आपल्याला रिटर्न जायचंय, कारण हा सरळ गेला तर आपण तिथेच जातो. तिथून थोडा रस्ता खराब आहे असं लोक बोलतात. आपल्याला, तुम्ही इथे आला आय लव्ह अंबरनाथच्या सर्कलला, इथून लेफ्ट साईडला बघा पोलीस चौकी. पोलीस चौकीच्या इथून जो सरळ रस्ता जातो तोच पकडायचा. सरळ झाडांमधून आहे, मधून तो सरळ मंदिराच्या इथेच निघतो. चला मग भेटूया मंदिराच्या इथे. अक्षरशः शेवटी फिरून फिरून आम्ही पोचलो. हे बघा, हे संपूर्ण जी कमान दिसते ना, ही मंदिराच्या इथे जाण्यासाठी कमान दिसते. हे संपूर्ण कमानीच्या आतमध्ये यायचंय. आतमध्ये आल्यानंतर साईडला तुम्हाला झोपडपट्टी लागेल.
छोटी छोटी घरं लागतील. जो सरळ सरळ रस्ता जातो ना हा मंदिराच्या इथेच जातो. मंदिर खूप प्राचीन आहे. प्राचीन आणि ते असं आहे की त्यामध्ये बोलतात की शिल्प भरपूर आहेत. म्हणजे कोरीव काम भरपूर आहे बघा. जो भगवा ध्वज दिसतोय ना तेच आहे मंदिर. तर आपण इथे गाडी पार्क करूयात आणि आतमध्ये. तर मित्रांनो जस्ट गाडी पार्क करून आलेलो आहे आतमध्ये. इथे समोर दिसतंय ते फुल नारळ वगैरे घेण्यासाठी हे तुम्ही इथे घेऊ शकता. प्रसाद वगैरे घरी घेऊन जायचं असेल तर 4-5 दुकान आहेत, जास्त नाही. इथून आपण सरळ आतमध्ये चप्पल वगैरे बाहेर काढूयात आणि आतमध्ये जाऊयात. तर मित्रांनो ब्लॉग संपूर्ण बघा. संपूर्ण मंदिर एक्सप्लोर करणार आहोत मी. संपूर्ण तुम्ही ब्लॉग बघा. संपूर्ण मंदिर प्राचीन मंदिर आहे. त्यावरती शिल्प एवढे आहेत की काय बोलायला नको. पार्वती बोली शंकर से, पार्वती बोली शंकर से, सुनिए भोलेनाथ जी, रहना है हर एक जन्म में मुझे तुम्हारे साथ जी। वचन दीजिए ना छोड़ेंगे कभी हमारा हाथ जी। ओ भोलेनाथ जी, ओ शंभुनाथ जी, ओ भोलेनाथ जी, ओ शंकरनाथ जी, ओ भोलेनाथ जी, ओ शंभुनाथ जी, ओ भोलेनाथ जी, ओ शंकरनाथ जी। जैसे मस्तक पे चंदा है गंगा बसी जटाओं में, वैसे रखना है अविनाशी मुझे प्रेम की छाँव में। जैसे मस्तक पे चंदा है गंगा बसी जटाओं में, वैसे रखना है अविनाशी मुझे प्रेम की छाँव में। कोई नहीं तुम सा तीनों लोकों में, दशों दिशाओं में, महलों से ज्यादा सुख है कैलाश की खुली हवा में। तुम हो जहाँ बहा होती है, तुम हो जहाँ बहा होती है अमृत की बरसात जी। रहना है हर एक जन्म में मुझे तुम्हारे साथ जी। वचन दीजिए ना छोड़ोगे कभी हमारा हाथ जी। ओ भोलेनाथ जी, ओ शंभुनाथ जी, ओ भोलेनाथ जी, ओ शंकरनाथ जी, ओ भोलेनाथ जी, ओ शंभुनाथ जी, ओ भोलेनाथ जी, ओ शंकरनाथ जी। भाग्यवान है हम त्रिपुरारी आप हमारे स्वामी हो। देव हो तुम देवों के भोले, अमर हो अंतर्यामी हो। भाग्यवान है हम त्रिपुरारी आप हमारे स्वामी हो। पुष्प
विमानों से प्यारी हमको नंदी की सवारी जी। युगों युगों से पार्वती भोले तुम पे बलिहारी जी। जब लाओ तुम ही लाना, जब लाओ तुम ही लाना द्वारे मेरे बारात जी। ओ भोलेनाथ जी। भोलेनाथ जी, ओ शंभुनाथ जी, ओ भोलेनाथ जी, ओ शंभुनाथ जी। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ज्यांनी अजून आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी जाऊन लगेच यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.